नमस्कार श्रोते हो, मराठी भक्ती चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आणि आपण ब्रह्मपुराणातील आजच्या या व्हिडिओमध्ये भाग 6 पाहणार आहोत. आणि आपण आत्तापर्यंत जे मागील 5 भाग झाले आहेत ते जर आपण पाहिले नसतील तर आपण ते पाहू शकता जाऊन. आणि त्यामधील मी तुम्हाला आता जे आपण प्रत्येक भागात 5 मुद्दे पाहत आहोत, याप्रमाणे आपण आत्तापर्यंत 5 भागात 25 मुद्दे पाहिले आहेत. त्यांची मी तुम्हाला एकदा थोडक्यात आपण आवृत्ती घेणार आहोत की कोणकोणते 25 मुद्दे पाहिले आपण. तर नैमिषारण्याचे वर्णन, स्वयंभुव मनुवंश वर्णन, देवदानवांची उत्पत्ती, सूर्यवंशाचे वर्णन भाग 2, सोम उत्पत्तीचे वर्णन, सोमवंशाचे वर्णन, आयुवंश वर्णन, ययाती चरित्र वर्णन, पूर्ववंशाचे वर्णन, यदुपुत्र कृष्टुवंशाचे वर्णन, वृष्णी वंशाचे वर्णन, सत्राजित उपाख्यान, सम्यक्तकाचे आख्यान, भुवरलोक आदींचे वर्णन, ध्रुव स्थितीचे वर्णन, सर्व तीर्थाचे महात्म्य, ब्रह्मर्षी मुनिजन संवाद, भारतवर्षाचे वर्णन, कोणादित्य महात्म्य, सूर्यपूजा, आदित्य महात्म्य भाग 1, आदित्य महात्म्य भाग 2, पंचतीर्थविधीचे वर्णन आणि नृसिंह महात्म्य, असे एकूण आपण 25 मुद्दे पाहिले. आणि आपण या व्हिडिओमध्ये पुढील 5 मुद्दे पाहणार आहोत. त्यामधील जो पहिला मुद्दा आहे तो श्वेतमाधव महात्म्य. श्री ब्रह्माजी म्हणाले, भगवान वासुदेवाला नमस्कार केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती परमगती प्राप्त करतो. मी देखील वासुदेवाचीच अर्चना केली. माझ्यानंतर इंद्रदेवांनी त्यांची आराधना केली. राम व विभीषणांनी देखील यांचेच पूजन केले. जो मनुष्य श्वेतगंगेमध्ये स्नान करून नंतर श्वेतमाधवाचे दर्शन करतो, तसेच मत्स्य नामक माधवाचे दर्शन करतो, ते श्वेतदीपास गमन करतो. तेव्हा मुनिगण ब्रह्माजींना म्हणाले, हे भगवान, आम्हाला श्वेतमाधवाचे पूर्ण महात्म्य विशद करा. सर्वप्रथम या श्वेत नामक माधव देवाला कोणी स्थापन केले ते देखील सांगा. त्यावर ब्रह्माजी म्हणाले, हे विप्रांनो, कृतयुगामध्ये श्वेत नावाचा एक महाबलिष्ठ राजा होता, जो अत्यंत बुद्धिमान, धर्मज्ञ, शूर व सत्यव्रतवादी होता. त्याच्या राज्यात प्रजाजनांना दीर्घायू प्राप्त झाले होते. या श्वेत राजाच्या कारकिर्दीत कपाल गौतम नावाचा एक ऋषी होता, जो अत्यंत धार्मिक होता. त्याला नुकताच जन्मलेला पुत्र कालवशामुळे मृत्यूस प्राप्त झाला. तेव्हा या मृत पुत्राला घेऊन ऋषी श्वेत राजाकडे आला व त्याने आपल्या पुत्राचे जीवन मागितले. त्यावेळी श्वेत राजाने प्रतिज्ञा केली की यमराजाच्या पाशातून जर मी या पुत्राला 7 रात्रीच्या आत परत आणले नाही तर मी प्रदीप्त चित्तेमध्ये प्रवेश करील. ब्रह्माजी पुढे सांगू लागले, राजाने अशी प्रतिज्ञा केली व महादेवाचे पूजन व जप सुरू केले. राजाची ती भक्ती पाहून महेश्वर प्रसन्न झाले व त्याच्या जवळ येऊन त्याच्या इच्छेबद्दल विचारू लागले. राजाने शिवाच्या चरणाला वंदन केले व म्हणाला, हे प्रभू, या विप्राच्या बालकाला आपण जीवन द्यावे व आपण स्वतः त्याचे कल्याण करावे. श्वेतराजाचे ते वचन ऐकून शिव अत्यंत आनंदित झाले. त्यांनी सर्व प्राण्यांना भय दाखविणाऱ्या काळाला आज्ञा केली व बालकाला पुन्हा संजीवित केले व आपण उमादेवीसह अंतर्धान पावले. मुनिगण ब्रह्माजींना म्हणाले, हे त्रैलोक्य जन्मदाता, आपण आम्हाला श्वेतमाधवाचे तथ्य सांगा. त्यावर ब्रह्माजी म्हणाले, भगवान माधवाचे महात्म्य पापनाश करणारे आहे. त्याच्या श्रवणाने मनुष्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात. अशा या दिव्य चरित्राचे श्रवण करा. श्वेतराजाने आपल्या राज्याचे अनेक वर्षे शासन केले व नंतर तो केशवाच्या तपस्येमध्ये ध्यानमग्न झाला. त्यासाठी तो दक्षिण सागराच्या तीर्थक्षेत्राला गेला व भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ श्वेतमाधवाची प्रतिष्ठापना केली. श्वेतराजाने भूमीवर दंडवत घालून 12 मंत्राचा जप केला व 1 मासपर्यंत मौनव्रत धारण करून समाधीस्थ झाला. जपानंतर त्याने ईश्वराचे स्तवन केले की भगवान वासुदेवाला माझा नमस्कार असो. अनेक रूपे धारण करणाऱ्या पद्मनाभ, सहस्रपाद, पुष्कराक्ष भगवान अच्युताला नमस्कार असो. भगवान केशव, नारायण, विष्णुदेव यांना नमस्कार असो. सृष्टीची रचना करणाऱ्या, वामन रूप धारण करणाऱ्या, संसार सागरातून तारणाऱ्या व सांसारिक भोग प्रदान करणाऱ्या रुद्रदेवाला नमस्कार असो. गायी ब्राह्मणांचे हित करणाऱ्या, ऋग्वेद स्वरूप व ऋग्वेदाद्वारा स्तुती योग्य महेश्वराला नमस्कार असो. यजुर्वेदाचा धाता, यजुर्वेदात सांगितल्याप्रमाणे यजन करण्यास योग्य, मंत्राचा स्वामी,
तुला माझा नमस्कार असो. हे श्रीपते, देव योगी ज्यांचे चिंतन करतात त्या सामदेवास धारण करणाऱ्या, सामयज्ञाचे ज्ञान असणाऱ्या रुद्रास नमस्कार असो. अथर्ववेदाचा प्रणेता मधु आणि कैटभ या असुरांचा नायनाट करणाऱ्या भगवानाला नमस्कार असो. हे ऋषिकेशा, तू लोकरहित पाहणारा, मोहनाश करणारा व सद्गती प्रदान करणारा आहेस. तू योगेश्वर यज्ञाचा स्वामी व योगी आहेस. देवांकडूनही तू वंदित आहेस. तुझ्या चरणी वारंवार नमस्कार असो. हे नारायणा, आपल्याशिवाय या नरकातून मुक्त करणारा दुसरा कोणीही नाही. आपण भक्तांवर कृपा करणारे, द्वेषाचे प्रक्षालन करणारे आहात. मी सर्व संग परित्याग करून आपल्या चरणी लीन झालो आहे. हे विष्णू, या संसारामध्ये देह धारण करणाऱ्याला थोडे देखील सुख मिळत नाही. संसारातील मायामोहामध्ये मी विवेक शून्य झालो आहे. मोहरूपी पाणी मला आकर्षित करीत आहे, ज्याचा कोठेही अंत नाही. तेव्हा या सागरातून माझा उद्धार करा. श्री ब्रह्माजी नंतर म्हणाले, अशा प्रकारे श्वेतराजाकडून स्तुती केल्यानंतर त्या दिव्य तीर्थक्षेत्रामध्ये भगवान हरी उपस्थित झाले. त्या नीलवर्ण रुद्रदेवाने शंख धारण केला होता. भगवान रुद्राने श्वेतराजाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा राजाने त्यांना प्रणाम करून म्हटले, मी आपला परमभक्त आहे. आपल्या कृपाप्रसादामुळे मला ब्रह्मभवनाच्याही वर असलेले वैष्णव स्थान प्राप्त होऊ दे. त्यावर भगवान महादेव म्हणाले, मुनियोगी सुद्धा ज्या पदाला प्राप्त करू शकत नाहीत, अशा विष्णू लोकास तू प्राप्त करशील. ते स्थान अत्यंत रम्य आणि पवित्र आहे. त्याआधी तू आपल्या राज्यात अमृतमय सुखाचा उपभोग घेशील व अंती परमगती प्राप्त करशील. हे राजेंद्रा, तुझे यश व कीर्ती तिन्ही लोकात विस्तारित होईल व तुझा माझ्या चरणांशी सदैव निवास राहील. देवदानव देखील या गंगेला श्वेतगंगा नावाने ओळखतील. भगवान रुद्र पुढे म्हणाले, चंद्राप्रमाणे तेज असलेली माधव नावाची जी माझी प्रतिमा आहे, तिचे जो भक्त पूजन करील त्यास स्वर्ग प्राप्ती होईल. त्या प्रतिमेचे स्वरूप शंख धारण केलेली व पुंडलिकाप्रमाणे नेत्र असलेले आहे. अशा प्रतिमेला जो मनुष्य भक्तिभावाने प्रणाम करतो तो अंती शिवलोक प्राप्त करील. मुद्दा दुसरा, समुद्रस्थान विधी. श्री ब्रह्माजी पुढे म्हणाले, भगवान श्वेतमाधवाच्या जवळच मत्स्यमाधव विराजमान आहेत. त्यापूर्वी मत्स्यमाधव रोहिताच्या रूपात जलसमाधीस्थ झाले होते. वेदांची रचना करण्यासाठी ते रसातळात समाधीस्थ झाले होते. मत्स्याचे स्वरूप असणाऱ्या त्या माधवाचा अवतार आदी काळातील आहे. अशा या माधवास प्रणाम केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व अंती परमगती प्राप्त होते. जेथे श्रीहरी विराजमान असतात. स्वर्गातील पुण्याचा उपभोग घेतल्यानंतर तो भक्त भारतवर्षामध्ये जन्म प्राप्त करून राजा बनतो व पुन्हा हरियोग प्राप्त करून मोक्षात जातो. मुनिगण ब्रह्माजींना म्हणाले, सागर स्नानाचा विधी जाणण्यास आम्ही इच्छुक आहोत. तेथे स्नान केल्यानंतर जे फळ मिळते, त्या ज्या पुण्याची प्राप्ती होते ते आम्हाला वर्णन करा. त्यावर श्री ब्रह्माजी म्हणाले, पूर्वी मार्कंडेय सरोवरामध्ये केलेले स्नान प्रशस्त मानले जाते. विशेष करून चतुर्दशी तिथीला या सरोवरात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. अशाच प्रकारे सर्व ऋतूत केलेले समुद्र स्नान प्रशस्त मानले जाते. विशेषतः पौर्णिमे स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. मार्कंडेय, वटकृष्ण, रोहिणेय, महोदधी आणि इंद्रद्युम्न या 5 सरोवरांचे स्नान पवित्र मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेत जर ज्येष्ठा नक्षत्र असेल तर त्या दिवशीचे स्नान शुभ असते. शरीर व मनाने ह्या सरोवरामध्ये स्नान केल्याने मनुष्य सांसारिक क्लेशापासून मुक्त होतो. तसेच त्याच्यातील मत्सर भावना नष्ट होते. स्नान केल्यानंतर जनार्दनाची प्रतिमा असलेल्या कल्पवृक्षाला 3 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. अशा प्रकारे ईश्वर दर्शन केल्याने 7 जन्मातील पापांपासून मनुष्य मुक्त होतो. पुण्यप्राप्ती करूनच पुण्यगतीला लाभ होतो. त्या सर्व देवांची नावे व ते कोणत्या काळात झाले त्याचे प्रमाण मी आता सांगतो. कृतयुगामध्ये याला वटेश्वर कृष्ण व पुराण पुरुष या नावांनी संबोधिले गेले आहे. मंत्रासहित त्या कल्पवृक्षाला प्रणाम करून यथाविधी त्याचे पूजन करावे. या विधीने मनुष्य सर्व रोगांपासून व पापांपासून तसेच दुष्ट भावनेपासून मुक्त होतो. त्यानंतर नारायणाचे ध्यान करावे. ओम नमो नारायणाय या अष्टाक्षर मंत्राचा जप करावा. हा मंत्र सर्वार्थ साधक असतो. नार म्हणजे जल आणि जल हाच भगवान विष्णूंचा पूर्वी देह होता, म्हणून ते नारायण म्हटले गेले. सर्व वेद या भगवान नारायणामध्येच परायण आहेत. सर्व मुनिजन योगीजन या नारायणामध्येच मग्न असतात.
सर्व यज्ञकर्मे या नारायणाच्या प्राप्तीसाठीच केली जातात. नारायणाची प्राप्ती, त्याचे सानिध्य हेच सर्वांचे लक्ष असते. अशा प्रकारे संपूर्ण विश्व भगवान नारायणामध्येच परायण असते. जल, नभ, अग्नी हे देखील नारायणातच दंग असतात. अहंकार आणि बुद्धी हे दोन्ही नारायणाचीच रूपे आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ तसेच स्थूल, सूक्ष्म कोणताही जीव या नारायणाचाच अंश असतो. सर्व इंद्रिये, विषय व प्रकृती नारायणाचेच रूप आहेत. तात्पर्य, या विश्वामध्ये सर्व रूपात नारायण आहे आणि नारायणाशिवाय या विश्वात काहीही नाही. जल, स्थल, पाताळ, स्वर्ग, आकाश, पर्वत या सर्वांमध्ये नारायण निवास करतो. या नारायणामुळेच दृश्य संपूर्ण विश्व व्याप्त आहे. जल हेच त्याचे निवासस्थान आहे. जलाचा तो स्वामी आहे. म्हणून शत्रू व पाप यांचा नायनाट करणाऱ्या नारायणाचे सदैव स्मरण करावे. विशेषतः स्नानसमयी सुशीरभूत होऊन नारायणाचे स्मरण करावे. नारायणाचे ध्यान केल्यानंतर ज्ञानी पुरुषाने नंतर नारायणाची स्तुती करावी व म्हणावे, भगवान गोविंद माझे रक्षण करा. हे मधुसूदना, श्रीधरा, केशवा, ऋषिकेशा, वामना माझे रक्षण करा. वराह रूप धारण करणाऱ्या नारायणा माझे पाप नष्ट करा. अशा प्रकारे स्तुती करावी. त्यानंतर आत्मचिंतनाचा विधी अशा प्रकारे आहे. नारायणाचे स्वरूप मीच आहे. शंख, चक्र, गदा धारण करणारा मीच आहे. अशा प्रकारे स्वतःविषयी ध्यान केल्यानंतरच मंत्राचे उच्चारण करावे. हे नाथ, आपण समस्त जीवांचे प्रभू आहात. जलाचे स्वामी आहात. माझ्या पापांचे हरण करा. त्यानंतर अनेक वैदिक मंत्राद्वारे ईश्वराला अभिषेक करावा. यामध्ये अघर्मशन सूक्त म्हणावे. हे सूक्त अश्वमेध यज्ञाप्रमाणेच पापांचा नाश करणारे आहे. आचमन व संध्या वंदना करून भगवान भास्कराची उपासना करावी. सूर्यदेवाला पुष्पांजली वाहावी. यानंतर गायत्री देवीचा 108 वेळा जप करावा. सूर्यदेवाला उभे राहून प्रदक्षिणा घालावी. देव, ऋषी यांना वेदज्ञाता विद्वान पुरुषांची नावे व गोत्रांचे उच्चारण करावे. तसेच पितृगणांना देखील तीळ मिश्रित जलाने तर्पण द्यावे. हे द्विजगणांनो, पितृगणांचे अक्षय स्थान पृथ्वी आहे. म्हणून पितृगण ज्या पृथ्वीविषयी अभिलाषा करतात त्या भूमीवरच त्यांना जलदान करावे. सर्व पितृगण भूमीवरच उत्पन्न झालेले असतात व भूमीवरच लयास गेलेले असतात. म्हणून पृथ्वीवरच त्यांना जलदान करावे. पुढील मुद्दा जो आहे तो पूजाविधीचे वर्णन. श्री ब्रह्माजी पुढे सांगताना म्हणाले, देव, पितृगण इत्यादींना विधिवत तृप्त केल्यानंतर आचमन करून मौन धारण करावे. असे केल्यानंतर अष्टाक्षर मंत्राने भगवान नारायणाचे अर्चन करावे. आपल्या हृदयामध्ये चक्ररेखांनी युक्त आकाराचे ध्यान करावे. पृथ्वीच्या वरील भागात वैकुंठ स्थान आहे, तर पृथ्वी तलामध्ये वराहदेवांचे अधिष्ठान आहे. याशिवाय ज्या अन्य दिशा आहेत त्या सर्वांमध्ये भगवान माधव निवास करतात. भगवान नृसिंहाच्या द्वारा या विश्वाचे रक्षण होत असते. संपूर्ण पृथ्वी वासुदेवमय आहे. तेव्हा कोणतेही कर्म करताना प्रथम वासुदेवाचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षर मंत्राचा जप करावा. ध्यानमग्न होऊन ज्योती स्वरूप सनातन देवाचे चिंतन करावे व मंत्राद्वारे त्याला आवाहन करावे. स्थापना, अर्घ्य, मधुपंक, विलेपन, उपवीत, अलंकार, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी मंत्रासहित अर्पण करावे. पूर्व दिशेस वासुदेव, दक्षिणेस संकर्षण, पश्चिमेस प्रद्युम्न व उत्तरेस अनिरुद्धाचे स्मरण करावे. तसेच आग्नेय कोणात वराह रूपाचे, नैऋत्य दिशेस नरसिंह, वायव्येस माधव, ईशान्येस त्रिविक्रम प्रभूचे स्मरण करावे. त्यानंतर मंत्राद्वारे इंद्र, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, ईशान, ब्रह्मा यांचे सहित अनंताचे पूजन करावे. अशा प्रकारे विश्वामध्ये अर्थात भूमंडलामध्ये स्थित असलेल्या जनार्दनाचे विधिवत अर्चन केल्याने मनुष्य आपल्या मनोवांशिक कामना पूर्ण करतो, यात संशय नाही. तसेच विष्णुदेवाचे दर्शन घेतल्याने तो मनुष्य विनासायास विष्णुलोक प्राप्त करतो. वर वर्णन केल्याप्रमाणे या विधीनुसार जो मनुष्य पूजाविधी करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो व भगवान विष्णूच्या सानिध्यात राहतो. जो भक्त सदैव भक्ती भावनेत मग्न होऊन ईश्वराचे स्मरण करतो त्याच्या या नेहमीच्या अवस्थेस श्वेतद्वीपाची कल्पना केली जाते. ओंकाराच्या पूजेचा विधी, नमस्कार, शुभ नामस्मरण, गंध, पुष्पादी समर्पण करताना मंत्रासहित करण्याचा नियम आहे. जो मंत्राचा ज्ञाता आहे त्याला पुरुष मूल मंत्राचा जप करावा. याशिवाय 8, 28, 800 यथाशक्ती जप करावा. पद्म, शंख, गदा, गरुड, चक्र
खड्ग, श्रीवत्स अशा 8 वसुदेवाच्या मूर्ती वर्णन केल्या गेल्या आहेत. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करावे. त्याचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. हे पुराण पुरुषोत्तमा, आपण पुन्हा या शुभस्थानी यावे. जे लोक ईश्वराचे परमभक्त आहेत परंतु ज्यांना पूजा विधी व मंत्राचे पूर्ण ज्ञान नाही, अशा लोकांनी नेहमी मूलमंत्राने भगवान विष्णूचे पूजन करावे. श्रोते हो, पुढील मुद्दा जो आहे तो समुद्र स्नान महात्म्य आहे. श्री ब्रह्माजी पुढे म्हणाले, अशा प्रकारे मी वर्णन केलेल्या पूजाविधीप्रमाणे भगवान पुरुषोत्तमाचे पूजन करावे व त्यांना साष्टांग दंडवत घालावा व म्हणावे, हे नदी व सागराचे स्वामी, आपण समस्त जीवांचे प्राणेश्वर व उत्पत्ती करणारे आहात. आपल्या चरणी माझे वंदन असो. माझ्या पापतापाचे हरण करा. हे द्विजगणांनो, यानंतर परमपवित्र अशा सागरामध्ये स्नान करावे व सागर किनारी अनामय नारायणाचे विधीपूर्वक पूजन करावे. याशिवाय श्रीराम, श्रीकृष्ण, सुभद्रा व नदीश्वर सागराला प्रणिपात करावे. असे केल्याने मनुष्याला 100 अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. याशिवाय मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन सर्व विषय वासनांपासून देखील वंचित होतो. पापमुक्त झाल्यामुळे दिव्य लोकात तो गंधर्व अप्सरांसमवेत निवास करतो. आपल्या 21 कुलांचा उद्धार करून शेवटी विष्णू लोकांमध्ये जातो. तेथे उत्तमोत्तम भोग उपभोगतो व थोडे थोडे पुण्य संपत तो पुन्हा भारतवर्षामध्ये श्रेष्ठ कुलात जन्म प्राप्त करतो. त्या मानव योनीमध्ये तो रूपवान, श्रीमंत, सत्यवादी, जितेंद्रिय, वेद व सर्व शास्त्रांचा ज्ञाता, यज्ञ याग करणारा परम धर्मज्ञ होतो. पृथ्वी तलावर अशा प्रकारे पुण्यसंचय करून परत वैष्णव योग प्राप्त करून मोक्षपदात जातो. तात्पर्य, विष्णू भक्त भुक्ती व मुक्ती दोन्हींचा लाभ घेतो. याशिवाय काही विशिष्ट तिथींना, उदाहरणार्थ ग्रहण, संक्रांत, व्यतिपात, आषाढी, कार्तिकी, माघ पौर्णिमा इत्यादी दिवशी जो मनुष्य दान धर्म करतो तो सर्व तीर्थांपेक्षा सहस्रपटींनी अधिक पुण्य प्राप्त करतो. जी व्यक्ती सागर तटावर पितृगणांना विधिवत पिंडदान करते त्या पितृगणांना अक्षय तृप्ती प्राप्त होते. अशा प्रकारे समुद्र स्नानाचे महात्म्य मोठे आहे. त्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष तसेच आयुष्य व कीर्ती देखील मिळते. समुद्र स्नानामुळे मनुष्यास मुक्ती व भुक्ती दोन्ही प्राप्त होतात. असा मनुष्य परमधन्य होतो. त्याच्या दृष्ट स्वप्नांचा पण नाश होतो. समुद्र स्नानाचे महात्म्य इतके महान आहे की त्यामुळे पापांचा नायनाट तर होतोच, परंतु त्या मनुष्याच्या सर्व इच्छा आकांक्षा तडीत जातात. हे द्विजगणांनो, या महात्म्याचे वर्णन नास्तिक मनुष्यास कधीही कथन करू नये. सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा समुद्र स्नानाचे हे तीर्थ अधिक महत्त्वाचे आहे. सर्व तीर्थांचे एकत्रित पुण्य केवळ समुद्र स्नानाने प्राप्त होते. कारण या भूमंडलात जेवढ्या नद्या सरोवरे आहेत त्या शेवटी समुद्रालाच येऊन मिळतात. अशा प्रकारे सर्व सरितांचा व सर्व तीर्थस्थानांचा समुद्र राजा आहे, म्हणून तो अधिक श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधाराचा नाश होतो, त्याप्रमाणे या तीर्थराजामुळे सर्व पापे नष्ट होतात. असे हे तीर्थस्थान दुसरे कोठेच नाही, भविष्यातही असणार नाही. या तीर्थस्थानी भगवान नारायणाचा निवास असतो. म्हणूनच हे विप्रांनो, या ठिकाणी केलेले दान धर्म, होम हवन व स्नान इत्यादी सर्व विधी अक्षय होतात. मुद्दा जो 5वा आहे तो पंचतीर्थ महात्म्य. श्री ब्रह्माजी पुढे म्हणाले, पंचतीर्थ विधीचे जे वर्णन मी पूर्वीच केले आहे त्यानुसार विधिवत कार्य केल्यानंतर एकादशीच उपवास करावा. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीस जो मनुष्य विष्णूचे दर्शन करतो त्यास परमोत्तम पदाचा लाभ होतो व त्याला जन्म मरणाच्या चक्रात पुन्हा यावे लागत नाही. ब्रह्माजींचे वचन ऐकून मुनिगणांनी त्यांना म्हटले, भगवान, अन्य मास वगळून आपण ज्येष्ठ मासाचीच अधिक प्रशंसा करण्याचे कारण काय ते आम्हाला सांगा. त्यावर ब्रह्माजी म्हणाले, या पृथ्वी तलावर जितकी तीर्थे आहेत, नद्या, सरोवरे, विहिरी, पुष्करणी आहेत, त्या सर्व ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या दशमीपासून प्रत्यक्ष रूपे धारण करतात. म्हणूनच याच शुभसमयी केलेले स्नान, यज्ञ, दान अक्षय होत. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी पापहरण करणारी आहे, म्हणून तिला दशहरा नाव पडले होते. या दिवशी मनुष्याने भक्तिभावाने ईश्वराचे दर्शन घेतले तर तो विष्णू लोक प्राप्त करतो. तसेच सर्व यज्ञांचे दुर्लभ पुण्य देखील प्राप्त करतो. वैशाख मासातील तृतीयेस चंदन चर्चित श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्याने मनुष्य परमगतीस जातो. ज्येष्ठ मासातील पौर्णिमेस व या तिथी ज्येष्ठा नक्षत्र असेल
तर विष्णू दर्शनाने मनुष्य अंती विष्णू लोकाचा लाभ करतो व आपल्या अनेक पितरांचा उद्धार करतो. तर श्रोते हो, ब्रह्मपुराणातील भाग 6 मध्ये आपण श्वेतमाधव महात्म्य, समुद्र स्नान विधी, पूजाविधीचे वर्णन, समुद्र स्नान महात्म्य आणि पंचतीर्थ महात्म्य याचे 5 मुद्दे पाहिले आहेत. जर आपल्याला जर कळले नसतील तर आपण पुन्हा पुन्हा या गोष्टी कानांवर घातल्यानंतरच आपल्याला या गोष्टी कळणार आहेत, कारण थोडीशी अवघड अशी भाषा या गोष्टींमध्ये वापरण्यात आलेली आहे. पण जर आपण या गोष्टी सारख्या ऐकताय, कानावर पडते आपल्या, तर आपल्याला हे समजायलाही सोपं जाणार आहे. आणि आपण आता पुढील भागांमध्ये जे पुढचे 5 मुद्दे आहेत ते भाग 7व्या मध्ये लवकरच पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.